नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबतच पूजा करणे हे आपलं सौभाग्य असल्याचं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी या पूजेनंतर व्यक्त केले. यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, एवढंच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचं सांगितले. तसेच गेली 3 वर्ष ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, वृषाली शिंदे, नातू रुद्रांश, मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर तसेच शिंदे कुटुंबातील सर्व सदस्य आवर्जून येथे उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ब्राह्मण विद्यालय येथील संस्थेचे चिटणीस केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विठुमाऊलीच्या पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सोमनबाई विश्वस्त श्रीयुत यांनी माऊलीच्या प्रतिमेचं दिवेकर साहेब पूजन केलं. पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ तांबलेबाई, श्रीमती मानबाई, त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, प्रतिनिधी व वारकऱ्यांसोबतच्या वेशातील छोटे विद्यार्थी शाळेच्या परिसरातून लेझिम टाळ्यांच्या गजरामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. विठू माऊलीच्या नामाचा जयघोष करीत, नाचत गाजत, फुगड्या खेळत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आनंदाने पालखी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदविला. डोक्यावर तुळशी घेऊन मुली नऊवारी साड्यांमध्ये वारी चालली पंढरपुरा अशी गाणी गात या पालखीचा त्यांनी आनंद घेतला. तसेच अनेक नागरिकांनी देखील यामध्ये सहभागी होण्याचा आनंद घेतला. तर आषाढी एकादशी निमित्त हा खूप छान उपक्रम येथे राबवण्यात आला. पालकांनीही यामध्ये सहभागी होण्याचा आनंद घेतला. शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक करणे तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईंट होऊन लिंकद्वारे ऑनलाईन फ्रॉड करणे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले असून ठाणे गुन्हे शाखेची सायबर सेल टीम समांतर तपास करत होती. या प्रकाराने तांत्रिक यंत्रणांचा वापर करून पोलिसांच्या या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आफताब ढेबर, मनीष कुमार देशमुख आणि हाफिज अहमद उर्फ भाईजान अशी तिघांची नावं आहेत. ही तिघेही सिम कार्ड प्रोव्हायडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने बनावट सिम कार्ड तयार करत असल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. हे तिघेही या सिम कार्डचा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीला पुरवठा करत असल्याचं उघड झालं आहे. त्यांच्याकडून जवळपास 2600 ब्लॉक सिम कार्ड, 800 ॲक्टिव्ह सिम कार्ड, 30 मोबाईल, 2 राउटर, लॅपटॉप, 50 क्रेडिट डेबिट कार्ड, 20 चेकबुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांनी हे सिम कार्ड देशातील विविध राज्यातील भामट्यांना पुरवले असून दुबई, चेन्नई, कमोडिया, चायना सारख्या देशात देखील विक्री केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय टोळी असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांनी याआधी किती भामट्यांना सिम कार्ड विक्री केली आहे आणि किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास सायबर सेलचे पथक करत असल्याची माहिती DCP पराग मनेरा यांनी दिली आहे. सध्या सायबर फ्रॉड जे होतात ते वेगवेगळ्या प्रकारांनी होतात. आपल्याला कधी कधी मेल येतो, कधी कधी आपल्याला फोन येतो की बाबा अशा पद्धतीने काहीतरी झाले. ज्या काही सायबर फ्रॉड जे होतात त्यात बेसिकली 2 एलिमेंट्स आहेत. मानवी मनाचा
मानवी मनाचे दोन दोष हे जे आहेत हे कॅप्चर करून जनरली लोकांची फसवणूक होते. सगळ्यात पहिलं म्हणजे की बाबा आणि कुठेतरी पार्सल सापडलेले एमडी ड्रग सापडले आणि त्यात तुमच्या नावाचा पॅन कार्ड वापर केलेला आहे, तुमच्या विरुद्ध या ठिकाणी असं करा तसं करा तसं करा असं घाबरवलं जातं. कुठेतरी गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं, ईडीचं, सीबीआयचं, सीआयडीचं, क्राईम ब्रांचचं असं कोणातरी नाव घेतलं जातं, फसवलं जातं. त्याच पद्धतीने दुसरा जो आपला मानवी मनाचा अवगुण आहे, कुठेतरी आपला लोभ जो असतो, लालच जे असते, त्याला हे लोक म्हणजे आपले एअरटेल असेल, जिओ असेल, बाकी असेल, तर ह्यांचे जे रिलेटिव्ह असतात तर ह्यांचे हाताशी धरून जे गलिबल सिम कार्ड बायर्स आहेत. उदाहरणार्थ आपण जर जाऊन एखादं सिम कार्ड बाय करायचं असेल तर तुमचा एकदा थंब घेतात, त्यानंतर तुमचा थंब तिकडे रिप्रेझेंट होऊन जातो, तुम्हाला एक सिम तुमच्या नावाने जनरेट होतं. हे सांगणार तुम्हाला अरे झालेलं नाही व्यवस्थित, अजून एकदा थंब घ्या आणि दुसऱ्यांदा थंब घेणार तुमचा आणि दुसरं सिम कार्ड तुमच्या नावाने जनरेट करणार. आणि हे जे आहेत हे सगळे सिम कार्ड्स हे तिकडे पुरवले जातात. तर ह्यांना सिम कार्ड पुरवणारे वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या रडारवर तपास करतो आणि वेळ पडल्यास कारवाई. कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात विठू भक्तांची मांदी अळी आली. चंद्रभागा नदीत अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी संबंध कळवेकरांची रीघ लागली होती. यावेळी काढलेल्या दिंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे भक्तिरसात तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले. वारकऱ्यांच्या सोबत त्यांनीही टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये चक्क फुगडीचा फेरही धरला. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र सर्वांनाच वारीत सहभागी होणं शक्य नसते. ही अडचण ओळखून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठल रखुमाईची मूर्ती पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत अभिषेक करून कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयाच्या आवारात विधिवत स्थापन केली होती. या मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी कळवा, विटावा, खारीगाव, पारसिकनगर, कळवा पूर्वेतील विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराप्रमाणेच येथेही मांगल्य आणि पवित्रतेचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील विठुरायाच्या चरणी लीन झाले. या प्रसंगी विठ्ठल भक्तांनी काढलेल्या दिंडीत डॉक्टर आव्हाड हे तल्लीन होऊन सहभागी झाले. वारकऱ्यांसोबत त्यांनी देखील टाळ वाजवीत विठ्ठलाच्या गाण्यावरती ठेका धरला, तसेच फुगडी घालण्याचा आनंदही घेतला. अभी थांब. सर्वप्रथम माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट यांच्या सगळ्या पदाधिकारी आणि आमचे जितकी लोक आहेत त्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांकडून सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. 4 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतोय की सगळ्यांना पंढरीला जायला शक्य होत नाही, तर पंढरीच्या म्हणजे चंद्रभागेमधून आंघोळ करून आणलेल्या तिथे त्या जलाने पवित्र केलेल्या ह्या ज्या मूर्त्या आहेत हे आम्ही सगळ्यांच्या दर्शनासाठी इथे ठेवतो. खूप भाविक येतात आणि ते दर्शनही घेतात. माझी इच्छा आहे की विठ्ठल रखुमाई सगळ्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करोत आणि सगळ्यांना सुखी आणि आरोग्यदायी जीवन. आषाढी एकादशी निमित्त ठाणे शहर व परिसरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची एकच गर्दी. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारीला ज्यांना जाता येत नाही त्या विठ्ठल भक्तांनी आज सकाळपासूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. जुन्या बाजारपेठेतील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच कोपिनेश्वर मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशा विविध ठिकाणी मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली.
यावेळी विठ्ठल रुक्मिणीला तुळशीचा हार अर्पण करून भाविकांनी लाडक्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. तसेच आलेल्या सर्व भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी, लाडू, खजुराचेही वाटप करण्यात आले. पंडित असून मी या मंदिरातला विश्वस्त असून आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या सकाळी आम्ही 5 वाजता पूजा केली आणि तेव्हापासूनच भाविकांची खूप गर्दी आहे. त्याचप्रमाणे आज वरुण राजाचा पण आपल्यावर खूप कृपा आहे. पाऊस पडत नाहीये त्यामुळे त्यांना काही त्रास होत नाहीये. सकाळपासून पूजा झाल्यानंतर भजन कीर्तनाचा होईल, नंतर रात्री प्रवचन होईल आणि दर 1 तासाला कीर्तन भजन असतंच. सालाबादाप्रमाणे आपण खिचडीचा प्रसाद इकडे ठेवलेला जातो आणि त्याचप्रमाणे आपण या मंदिरातर्फे आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने दररोज इकडे भाविकांना आपण मुक्त अन्नदान करतो सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.